शिरपूर तालुक्यातील शेतकरी सध्या नैसर्गिक आपत्तीच्या दुहेरी संकटाचा सामना करत असून वाढीव नुकसान भरपाईच्या मागणीसाठी त्यांनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर अनोख्या पद्धतीने आंदोलन केलं। जानेवारी महिन्यात झालेल्या गारपिटीमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होतं, मात्र अद्यापही त्या नुकसानग्रस्तांना योग्य व वाढीव भरपाई मिळालेली नाही। त्यातच 2 एप्रिल रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे शिरपूर तालुक्यासह धुळे जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पुन्हा शेतीचं मोठं नुकसान झालं आहे। विशेषतः शिरपूर तालुक्यातील सुमारे 30 गावांमध्ये पिके, फळबागा आणि इतर शेतीमालाचे गंभीर नुकसान झाले असून यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत। या पार्श्वभूमीवर शासनाचं लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांनी अंगावर केळी व मक्याचे कणस बांधून धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनोखं आंदोलन केलं। या आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी शासनाकडे तातडीने सर्व नुकसानीचे पंचनामे करून योग्य व वाढीव नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे। दरम्यान शिरपूर फर्स्ट संघटनेच्या वतीने स्पष्ट इशारा देण्यात आला आहे की जर लवकरात लवकर शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर आगामी काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। प्रतिनिधी परीक्षित परदेशी, GBTV न्यूज, धुळे। नमस्कार, हंसराज चौधरी, शिरपूर। आपण जर का बघितलं तर गेल्या जानेवारी महिन्यामध्ये शिरपूर तालुक्यामध्ये जोरदार गारपीट झाली। या गारपिटीमध्ये बाटपुरा, अजनाळ, सावेर, रोंडांते या परिसरातल्या शेतकऱ्यांचं पीक अक्षरशः उद्ध्वस्त होऊन गेलं। त्यानंतर परत एकदा मागच्या आता 2 एप्रिलला अवकाळी पावसामुळे शिरपूर तालुक्यातील 30 गावांमध्ये 480 शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं आणि त्याच पद्धतीने या गारपीट आणि अवकाळी पावसामुळे धुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना मोठं नुकसान झालेलं आहे। आधीच महायुद्धामुळे शेतकऱ्यांच्या पिकाला भाव नाही आहे आणि त्यावर हा सगळा गारपीट आणि अवकाळी पावसामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे मोठं नुकसान शेतकऱ्यांसमोर आलेलं आहे। तरी प्रशासनाला आम्ही वारंवार निवेदनाच्या माध्यमातून विनंती केलेली की शेतकऱ्यांना वाढीव नुकसान भरपाई मिळाली पाहिजे। जर का शेतकऱ्यांना वाढीव नुकसान भरपाई मिळाली नाही तर तालुक्यातील, शिरपूर तालुक्यातील आणि धुळे जिल्ह्यातील हजारो शेतकरी घेऊन आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मांडू। जोपर्यंत शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची वाढीव नुकसान भरपाई मिळत नाही हा लढा असा सुरू जाईल, याबाबतचं निवेदन आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी महोदयांना दिलेलं आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।